नमस्कार. नारळी पौर्णिमा म्हटली की प्रत्येकाकडे अगदी हमखास बनणारा पदार्थ म्हणजे नारळी भात. थोड्याफार फरकाने सगळ्यांकडे हा असाच बनतो. आज मी तुम्हाला दाखवते मी कसा बनवते. 2 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि ते 15 मिनिटांपूर्वी पाण्यात भिजत ठेवलेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबरं घेतलं, त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा रस काढून घ्यायचा आहे. कढईमध्ये 1 चमचा तूप गरम झालं की त्यावर 2 लवंगा घालायच्या आणि 10 काजू घेतलेत, त्याचे असे स्लेट करून घेतलेत आणि ते तुपावर थोडे परतून घ्यायचे. काजू हलके परतून झाले की त्यावर आपण तांदूळ घालायचे आणि तेही छान 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे. नारळी भातासाठी भात आपण नारळाच्या रसात शिजवणार आहोत, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो. 2 वाटी तांदूळ होते म्हणून मी ते 4 वाटी रस घेतलेला आहे. तो आता आपण यामध्ये ॲड करूया. यामध्ये थोडंसं केसर घालूया, म्हणजे केसरी भात आपला होतो तयार आणि त्याचा फ्लेवरही छान उतरतो. मीठ घातलेलं आहे. झाकण ठेवून 10 मिनिटं याला मुरवत ठेवायचं आणि भात आपला रेडी झालेला आहे. आता आपण सारण करून घेऊया. मी कढईमध्ये 1 चमचा तूप गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा खसखस घातली आणि 2 वाटी ओलं खोबरं घातलं. खोबरं तुपावर 1 मिनिट परतून झालं की त्यामध्ये 1 वाटी चिरलेला गूळ घालायचं आहे. आता गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आपलं सारण आता रेडी आहे. उकडीच्या मोदकासाठी जसं सारण करतो ना, तसंच मी इथे करून घेतलेलं आहे आणि आता ते एका मोठ्या कढईमध्ये घेतलं आहे. त्यामध्ये आपण आता जो भात आहे ना, तो बघा किती छान फळफळीत झालेला आहे. तो या सारणामध्ये घालायचा आहे. थोडे मी बेदाणेही यामध्ये घातलेले आहेत आणि आता आपण भात परतून घेऊया. या पद्धतीने जेव्हा तुम्ही नारळी भात करता ना, तेव्हा तो अजिबात चिकट होत नाही. किती मस्त फळफळीत झाला आहे बघा. त्यामध्ये वेलची आणि जायफळाची पूड घातली आणि साजूक तूप सोडलं की आपला भात रेडी आहे. भात शिजवताना आपण केशर घातलेलं, पण तेवढासा कलर आला नव्हता म्हणून मी चिमूटभर हळदही घातलेली आहे. आपला केशरी असा नारळी भात तयार झालेला आहे. तुम्ही पण नक्की करून बघा आणि कसं झाला तो मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.